नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. वन इंडिया मराठीच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आज आपल्याकडे एक विशेष पाहुणे आलेले आहेत. हा विशेष पाहुणा आहे अभिनेता अतुल कुलकर्णी. अतुल, खूप खूप स्वागत आहे तुझं वन इंडिया मराठीमध्ये. नमस्कार. अतुलची मुलाखत घेणं हा आमच्या पत्रकारांसाठी एक मोठा एक्झरसाइज असतो आणि आत्ता तर एका गंभीर विषयाचं निमित्त सुद्धा अतुलच्या या मुलाखतीला आहे. अतुलशी आपण बऱ्याच विषयांवर गप्पा मारणार आहोत, पण अर्थातच पहिला विषय आहे तो काश्मीरमध्ये पहलगामला जो भीषण हल्ला झाला त्याबद्दलचा. या हल्ल्यानंतर आपण सगळेच जण खूप अस्वस्थ झालेलो आहोत, हळहळ व्यक्त करतोय. नेमकं आपण काय करू हे कुणालाही सुचत नाहीये. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये अभिनेता अतुल कुलकर्णीने त्याच्या स्वभावानुसार आणि त्याच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रवासाच्या नुसार एक ठाम भूमिका घेतली. या हल्ल्याच्या नंतर अगदी काही दिवसातच अतुल पहलगामला, काश्मीरला जाऊन पोचला. त्याला असं का करावंसं वाटलं, याबद्दल त्याची काय मतं आहेत हे तर आपण बोलणारच आहोत. आणि आणखी विषयावर अतुल तुझ्याशी बोलायचं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की काश्मीरला हा हल्ला झाला, हळूहळू एक एक गोष्ट क्लिअर व्हायला लागली. तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? जी मला वाटतं आपल्या सगळ्यांचीच प्रतिक्रिया होती की अत्यंत वाईट वाटलं, धक्का बसला आपल्याला. कारण ती एक झालं नव्हतं ना, असं कित्येक गेल्या काही वर्षांमध्ये असं झालं नव्हतं. आणि त्यातही विशेष होतं कारण मला जे काश्मीरला गेल्यानंतर सुद्धा तिथली लोक म्हणाली की टुरिस्ट लोकांना टार्गेट करणं हे पहिल्यांदी झालं काश्मीरमध्ये. इतका जो काय 30-40 वर्ष प्रॉब्लेम चालू आहे, सो पहिल्यांदी हे झालं. तर त्यामुळे तो बसलेला धक्का, शॉक, मग अर्थातच आपण कारणं शोधायला लागतो, विचार करायला लागतो, इतर बातम्या यायला लागतात, ते सगळं यायला लागलं. तर अर्थातच 2-3 दिवस त्याच्यातच गेले. पण काही ठराविक गोष्टी डोळ्यासमोर आल्या. त्या म्हणजे की जवळजवळ 90-95% टुरिस्ट परत आले. बरोबर. काय आहे, आपण ह्याचं थोडंसं ना 3-4 वर्षापूर्वीपासूनचं बॅकग्राऊंड लक्षात घेतलं पाहिजे हे व्हायच्या आधी. कारण आपल्या सरकारनी त्याला पॉलिसीज म्हणा, एक वातावरण म्हणा, जे काही म्हणा, पण काहीतरी उत्तम केलेलं आहे. तुमच्याप्रमाणे त्याचं ॲनालिसिस करा. पण आपण एंड रिझल्ट, फॅक्ट जर बघितली तर गेल्या 3-4 वर्षांमध्ये प्रचंड टुरिस्ट तिथे येत होते भारतभरातनं. बरोबर है ना. तर ही एक मोठी फॅक्ट आहे. म्हणजे इतकी की तिथल्या एका टुरिझम डिपार्टमेंटमधल्या माणसाने मला सांगितलं की तिथलं जे ट्युलिप गार्डन आहे, तिथे परवा एप्रिलमध्ये जेव्हा पीक सीझन होता तेव्हा एका दिवशी फक्त त्या गार्डनमध्ये श्रीनगरमधल्या 1.5 लाख लोक होती एका दिवशी. इतका टुरिझम तिथे वाढलेला होता. फुलांपेक्षाही जास्त पर्यटक होते ऑलमोस्ट असं असणार. तर सांगायचा मुद्दा असा की काहीतरी चांगलं घडत होतं ना. त्याचं तुम्ही अनालिसिस काही करा, पण सरकारने जे काही वातावरण तयार केलं, जे काही कॉन्फिडन्स लोकांना दिला, त्याचा रिझल्ट असल्याशिवाय एवढ्या मोठ्या संख्येने तिथे लोक येणार नाहीत. दरवर्षी रेकॉर्ड तुटत होतं तिथलं. आणि हे मी व्हॅलीमधलं सांगतोय, श्रीनगरमधलं सांगतोय. म्हणजे जम्मू वगैरे तर ठीकच आहे, पण श्रीनगरमध्ये एवढी लोक येत होती. तर आता या बॅकग्राऊंडवरती जेव्हा आपण 90-95% जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा एवढ्या संख्येचे 95% हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे 100 लोकातले 95 नाही, बरोबर. काही लाख लोकांमधले जवळजवळ 95% लोक बुकिंग कॅन्सल केलं असं. तर हे कुठेतरी येत होतं. आणि मग विचार तोच होता की काय आहे, टुरिझम हा आर्थिक एक नाडी आहेच काश्मीरमधली, नक्कीच आहे. बरोबर. परंतु त्याबरोबरीने टुरिझम काय करतं की ते लोकांना जोडतं ना. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की 3-4 वर्ष एवढी भारतभरातनं लोक तिथे येत आहेत, तर त्याचा अर्थच असा की काश्मीर आपल्या ह्याच्याशी जोडलं जाते. जे इतके दिवस तुटल्यासारखं होतं ते जोडलं जाते, जो अत्यंत महत्त्वाचा भाग असतो कुठल्याही प्रॉब्लेमसाठी, की माणसांनी एकमेकांशी जोडणं. तर माझ्या डोक्यात ते आलं की हे थांबलं कुठेतरी. आणि मग उद्देश हाच होता. आणि म्हणून त्यांनी टुरिस्टना टार्गेट केलं. नेहमीसारखं नाही केलं. पहिल्यांदा हे का केलं, कारण हे त्यांच्या डोळ्यावरती आलं की अरे हे नाही बरोबर होत आहे. की मी म्हटलं तसं की जे काय मिलिटरी सरकार जे काय काम करतंय त्याच्यामधनं जी काय कनेक्ट निर्माण झालाय तो होता कामा नये, तो तुटला पाहिजे. हा त्या हल्ल्यामागचा हेतू होता. बरोबर. तर मी म्हटलं की याला उत्तर काय असू शकतं. तर न जाणं हे जर आपण केलं तिथे तर मग ते जिंकले असं होणार. म्हणजे त्यांचा जो उद्देश होता तो सफल झाला असं होणार.
तर त्यामुळे मला असं वाटलं की, आणि ते फार असं काय म्हणूया त्याला, एक एक्सटेम्पर हे होतं. त्यामुळे मी तिथे म्हटलं की नाही, ह्याला उत्तर असेल तर मला जाऊन हे करायला. आणि काय आहे, पहिल्यांदी काहीतरी सामान्य माणूस करू शकेल अशी ॲक्शन आहे. जेव्हा मिलिटरी आणि ह्यांचं चालू असतं बॉर्डरवरती, तेव्हा आपण काय त्याच्यामध्ये करू शकतो. पण हा त्यांनी डायरेक्ट टार्गेट आपल्याला केलंय. म्हणजे 6-7 राज्यांमधली जवळजवळ माणसं आहेत त्याच्यामध्ये. तर एकूण एका दिवशी 7 राज्यांना त्यांनी टार्गेट केल्यासारखं झालं ना, जवळजवळ पूर्ण भारतालाच पूर्ण केलं. भारताला टार्गेट केलं. प्रत्यक्ष टार्गेट जवळजवळ 6-7 राज्य झाली. तर म्हणून माझ्या असं मनात आलं की ही कृती आत्ता मी करू शकतो एक सामान्य माणूस म्हणून. बरं. आणि ती कृती हे कदाचित ह्याचं छोटंसं उत्तर असू शकतं असं माझ्या मनात आलं, आणि म्हणून मी तिथे गेलो. तू म्हणतोयस की सामान्य माणूस म्हणून तू कृती केलीस आणि हे एक छोटंसं उत्तर असं तुला वाटलं. पण तू तिथे गेलास अतुल, आणि मी बघितलं की जे मृतांचे कुटुंबीय होते ते इतक्या काही गोष्टी सांगत होते ना, की कसे दहशतवादी आले, ते आमच्याशी बोलले, त्यांनी धर्म विचारला. हा तर एक आणखीनच वेगळा मुद्दा झाला. पण त्याच्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने शूट केलं, तर सगळ्यांची हीच प्रतिक्रिया होती की आता आयुष्यभर आपण काश्मीरला जायचं नाही. आणि असं असताना तुला असं वाटलं नाही, काश्मीरला जावं, दहशतवादाला उत्तर द्यावं, दहशतवाद्यांपेक्षा सुद्धा या अटॅकला उत्तर द्यावं. तू सेलिब्रिटी आहेस. तू कितीही म्हणालास की मी एक सामान्य माणूस म्हणून गेलो, तरी सेलिब्रिटी म्हणून तिथे जाताना तुला रिस्क नाही वाटली? नाही वाटली. खरं एक साधं उत्तर आहे त्याचं. अत्यंत म्हणजे मला तसं नाही वाटलं. आणि जर आहे तर ठीक आहे ना. मुंबईमध्ये वर्षाला 2,500 लोक फक्त रुळाखाली येऊन मरतात, फक्त मुंबईमध्ये रूळ ओलांडताना मरतात. रिस्क तर आहे, आता काय आपल्या रोजच्या आयुष्यात आहे. इट्स फाईन, दॅट्स ओके. अच्छा, पण तरी सुद्धा काश्मीर सारखं इतकं सुंदर जागा आणि त्या ठिकाणी इतकी घडलेली कुरूप गोष्ट बघता बऱ्याचशा शक्यता लोकांच्या मनात यायला लागल्या. जरी तू असं म्हणालास की ही एक तुझी स्वाभाविक रिॲक्शन होती, पण तरी सुद्धा कुठेतरी एक कॅल्क्युलेटेड रिस्क तुझ्याही डोक्यात असेल की? म्हटलं तसं मला अजिबात असं माझ्या डोक्यात आलं नाही. आणि जे आहे ते आहेच. काय फॅक्ट कोणी नाकारू शकत नाही की तिथे नुकतीच अशी घटना घडलेली आहे, त्यामुळे ते नाकारू शकत नाही कोणी. पण अशा अनेक वेळेला अनेक ठिकाणी घटना घडतात. आपण जातो ना, आपण असं थोडंच करतो की नाही जायचं. बरोबर. मुंबईमध्ये सुद्धा 26/11चा हल्ला झाला, त्याच्यानंतर मुंबई पुन्हा सुरू झाली असं म्हटलं जातं. अनेक उदाहरण आहेत. बरोबर. आपण असं नाही करत. म्हणजे थोडं वाटतं आपल्याला, नाही अशातला भाग नाहीये. ते नेहमी असं म्हणतात की विमानाचे अपघात हे 100% जवळजवळ बऱ्याच, म्हणजे मॅक्झिमम वेळेला 100% कॅज्युलिटी होते जिथे असे अपघात असतात विमानाचे. आणि आपण दरवर्षी रेकॉर्ड आपलं वाढतंय विमान प्रवासाचं भारतामध्ये. तर होतं असं, मी नाही म्हणत नाही. आणि ह्याच्यात फरक आहे, हे मला माहिती आहे की असा एक दहशतवादी हल्ला होणं आणि हे होणं. पण तुझ्या प्रश्नाचं जे स्पेसिफिक उत्तर आहे डेंजर, तर ते आपण रोज कॉन्कर करतच असतो. पण दहशतवादाचा डेंजर जो आहे तो काहीसा वेगळा आहे. उत्तर दिलंय मला वाटतं. ओके, तुला रिस्क वाटली नाही? जी वाटली ती आहे, ती कुणालाही वाटेल, आणि त्याच्याबद्दल मला अत्यंत सहानुभूती आहे आणि मी समजू शकतो की हे कुणालाही वाटणं. पण मला असं वाटलं की नाही, ती घ्यायला हरकत नाही रिस्क, असं जर असेल तर. आणि पण त्याच्या अनुषंगाने दुसरंही सांगतो की माझा पूर्ण भरोसा होता, जी सिस्टीम मी म्हणतोय गेली 3-4 वर्ष जी काही सिस्टीम तयार झाली आहे, ते सुरक्षिततेचं जे वातावरण आहे ते अत्यंत दुःखद घटना घडली, हे अगदी बरोबर आहे. परंतु माझी मिलिटरी आहे ना, माझे पोलीस आहेत ना तिथे, तर मी जसा भरोसा एरवी ठेवतो, माझ्या शहरामध्ये ठेवतो, तसाच मला तिथे ठेवून म्हणजे तेच आहे की ते थोडासा आपण कशा पद्धतीने विचार करतो हा भाग आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इट्स ओके. हा महत्वाचा मुद्दा आहे की इतका मोठा हल्ला झाल्यानंतर आपली आर्मी तिथे आपलं संरक्षण करणारच आहे असा विश्वास तुला कुठेतरी होता. तुझी जेव्हा पोस्ट मी पाहिली त्या नदीच्या किनारी, आणि अतिशय सुंदर अशा बॅकड्रॉपला तुझी ती पोस्ट होती, पण तुझं तिथे उभं राहणं जे होतं ना, त्याच्यामध्ये एक मेसेज होता, एक ठामपणा सुद्धा होता. जर आम्हाला तुझा हा फोटो बघून इतका दिलासा वाटला, तर काश्मीरच्या लोकांना काय वाटलं असेल? तू जेव्हा काश्मीरमध्ये पोहोचलास, लोक तुला ओळखत होते, काय त्यांची प्रतिक्रिया होती? एक तर तेही प्रचंड, म्हणजे सगळ्यात जास्त शॉकमध्ये ते आहेत. आणि त्यांना हे अजिबात नको होतं, कारण इतकं सुंदर त्यांचं आयुष्य चाललं होतं आर्थिकदृष्ट्या, किंवा मी म्हणतो तसं कनेक्टच्या दृष्ट्या. कारण कुठेतरी ते
दूर झालं होतं ना ते कनेक्शन या सगळ्या प्रकारामुळे, दहशतवादाचं जो काय चालू आहे काही वर्ष. पण आत्ता कुठे 3-4 वर्षामध्ये ते सुरू झालं होतं. तिथल्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट्स केल्यात खूप. बरोबर. बिल्डिंग्समध्ये, गाड्यांमध्ये, टुरिझमच्या दृष्टीने इन्व्हेस्टमेंट्स केल्यात. आणि टुरिझम हा असं नसतं. मला एक आर्किटेक्ट, यंग आर्किटेक्ट लोक भेटली 3-4, तर ते सांगत होते की 21 तारखेपर्यंत त्यांच्यावरती एवढं प्रेशर होतं की कामं पूर्ण करा, आणि 22 तारखेला एक ओळीचा मेल आला सगळ्यांचा की काम थांबवा. तर आता हे आर्किटेक्ट फर्म बद्दल मी बोलतोय, पण ते कनेक्टेड असतं. थोडक्यात सांगायचा मुद्दा काय की हे सगळं कनेक्टेड असतं. त्यामुळे सगळे अत्यंत शॉक्ड होते. एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तिथल्या लोकांनी मला असा सांगितला की उत्स्फूर्तपणे लोक रस्त्यावर आली. खरंय. आणि ते म्हणाले, तुमच्या हे लक्षात येणार नाही की काश्मीरमध्ये सामान्य माणूस दहशतवाद्यांच्या विरुद्ध जर रस्त्यावर उतरत असेल तर तो टार्गेट होतो. तो स्थानिक माणूस आहे. बरोबर. आणि तो कशालाही घाबरला नाही, कॅमेराना घाबरला नाही, रेकॉर्डवरती आपण येऊ याला घाबरला नाही. आज तागायत ते डायरेक्ट बोलतायत की बास. याचं महत्व आपल्याला ना कळायला जरासा वेळ लागेल, कारण आपण खूप सुरक्षित वातावरणात राहतो. पण अशा पद्धतीने एक येणं सामान्य काश्मीरी लोकांनी इतक्या मोठ्या संख्येने रस्त्यावर, मला असं वाटतं की हे सगळं तिथे मला दिसत होतं. आणि त्यामुळे मला असं वाटलं की नाही, अशा पद्धतीने आपण तिथे जाऊन, आपण कुणी तिकडे जाऊन त्यांना एक भरोसा देणं हे गरजेचं आहे. आणि तोच खरा डिफीट आहे असं मला वाटतं. बरोबर. काश्मीरमध्ये मी पहलगामला काही जर्नलिस्टचे रिपोर्ट पाहिले, तर ते लोक असं म्हणत होते की हल्ल्याच्या ठिकाणी, म्हणजे बैसरन व्हॅली असेल किंवा आणखीनही जागा असतील, तिथे सुरक्षा नव्हती. तर तुम्ही पहिला प्रश्न सरकारला विचारा आणि नंतर आम्हाला प्रश्न विचारा. म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये एक वेदना सुद्धा जाणवत होती. आणि त्याबरोबरच त्यांचा एक प्रतिनिधी जो घोडेवाला आदिल होता, त्यांनी पर्यटकांचा जीव वाचवला आणि एक दाखवून दिलं की काश्मीरी माणूस कसा या सगळ्याबरोबर आहे. अजून एक प्रश्न अतुल, की तू सेलिब्रिटी आहेस आणि तू भारतभरामध्ये शूटिंगच्या निमित्ताने फिरत असतोस, चित्रपटाच्या निमित्ताने फिरत असतोस. त्यामुळे तुझ्याकडे येऊन येऊन लोक बोलत होते, म्हणजे काश्मीरी लोक सुद्धा बोलत होते आणि काही पर्यटक होते जे कन्याकुमारीचे पर्यटक होते, त्यांच्याबरोबरचा तुझा फोटो मी पाहिला. तर काश्मीर ते कन्याकुमारी असं अजूनही जोडलं जातंय या हल्ल्यानंतर. ही भावना कुठेतरी सुखद होती का? हो, तेच सांगतोय मी की तोच महत्वाचा मुद्दा आहे आणि ते आपण इंटॅक्ट ठेवलं पाहिजे. बरोबर. इंटॅक्ट तर ठेवलं पाहिजे. आता अगदी शेवटचा प्रश्न, कारण तू असं सांगितलेलं आहेस की तू तुझी भूमिका घेतलेली आहेस आणि त्याच्यावर कितीही चर्चा केली तरी तुझा मेसेज तू पोचवलेला आहेस. तू काश्मीरमध्ये पहलगामची पोस्ट केलीस, त्याच्यानंतर तू श्रीनगरला आलास, तिथे स्थानिक लोकांना भेटलास, जे बॅट बनवणारे होते, जे शिकारा चालवणारे होते, पर्यटक होते. आणि श्रीनगरला आल्यानंतर श्रीनगरचा जो प्रसिद्ध लाल चौक आहे की जो नेहमी बातम्यांमध्ये सुद्धा असतो, तिथे तू सांगितलंस की ही माझी काश्मीरच्या विषयावरची शेवटची पोस्ट आहे आणि काश्मीरमध्ये जे मृत्युमुखी पडलेले आहेत, हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेत, त्यांना माझी श्रद्धांजली. एवढंच नव्हे तर देशवासियांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. ही शेवटची पोस्ट आहे आणि अशी पोस्ट तुला का करावीशी वाटली? तुझं अगदी खरं आहे, कारण हा इंटरव्ह्यू सुद्धा मी तुला खूप आधी प्रॉमिस केला होता, त्यामुळे आपण हा इंटरव्ह्यू करतो. आणि साहजिक आहे, हे प्रश्न येऊच नयेत असं नाही, कारण आत्ताच घडले आणि मी आता जाऊन आलोय. त्यामुळे खरं पण थँक्यू, कारण तू हा शेवटचा प्रश्न म्हणतेस आणि आपण वेगळ्या विषयावरती जाणार आहोत नक्की. पण एनिवे, हा प्रश्न जो आहे की ही शेवटची पोस्ट असं मी का म्हणालो, काय आहे ना की परत एकदा एक सामान्य माणूस, मी कुठल्या अर्थाने सामान्य माणूस स्वतःला म्हणतो आहे की एक कुठलीही नोकरी व्यवसाय करणारी जी आपण माणसं आहोत, ती जगामध्ये जे काही होतं ते ॲब्सॉर्ब करत असतात प्रत्येक वेळेला. त्याची रिॲक्शन येत असते त्यांच्या मनामध्ये. आता त्यांच्या स्वभावाप्रमाणे, व्यस्ततेप्रमाणे इतर अनेक त्याच्यामध्ये फॅक्टर्स असतात, ज्याच्यामुळे आपण काही वेळेला काय पद्धतीने रिॲक्ट करतो, काही वेळा त्याच्यामध्ये बदल होतो. प्रत्येक वेळेला आपण रिॲक्ट करतो अशातला भाग नाही. आपापल्या ह्याच्याप्रमाणे आपण रिॲक्ट करत असतो. बऱ्याच जणांनी मला सांगितलं की आम्ही कुटुंबियांच्या मुलाखती पण पाहिल्या नाहीत, कारण आम्हाला त्रास होऊ शकतो, अशी पण एक. करेक्ट. तर त्यामुळे प्रत्येकाचा आपापल्या पद्धतीने कुठल्याही घटनेला रिॲक्ट करणं, फक्त हीच नाही, कुठल्याही घटनेला आपण दैनंदिन ह्याच्यामध्ये, समाजामध्ये, राजकारणामध्ये, जगामध्ये जे काही घडत असतं त्याला आपण रिॲक्ट करत असतो. होतं काय की हे जे आपण वेगवेगळं म्हणतोय ना, त्याच्यामध्ये आता माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी जरा जास्त ह्या बाबतीत ॲब्सॉर्ब करणारा
तरुणच होतो, म्हणजे त्या लहानपणापासून मी जरा जास्त ॲब्सॉर्ब करत होतो राजकारण, समाजकारण आजूबाजूला घडलेलं. त्यामुळे माझं रिॲक्ट करण्याचं हे सुद्धा जास्त होतं. उदाहरणार्थ मी अनेक वेळेला तू वाचलेस, मी पेपरामध्ये लिहितो, जवळून पाहिलेलंही आहे. हां, तर अर्थात तू कव्हर केलेलं आहेस मी जे जे काय करतोय ते. तू आता म्हणालीस म्हणून की समजा पर्यावरण हा विषय आहे किंवा शिक्षण हा विषय. आता हे 2 विषय असे आहेत की ज्याच्यामध्ये मला असं वाटलं की काहीतरी आपण ठोस आणि जरा सातत्यपूर्ण करणं गरजेचं आहे. असे मला 2 विषय वाटले, ते मी निवडले. बरोबर. त्यामुळे मी क्वेस्ट बद्दल तुला माहिती आहे, जवळजवळ आम्ही ती 17-18 वर्ष मी शिक्षणाच्या बालशिक्षणाच्या मध्ये काम केलं जवळून. 3-3.5 लाख मुलं, 50-60 हजार शिक्षकांपर्यंत आज क्वेस्ट पोचलेली आहे. वन कुसवडेचं आमचं प्रोजेक्ट 24 एकरावरती आम्ही जे जंगल उभं करण्याचं, म्हणजे संपूर्णपणे कोरड्या जमिनीवरती जंगल उभं करण्याचं जे प्रोजेक्ट आहे ते तू कित्येक वर्ष झाली त्याच्यावरती आपण मुलाखती केल्यात, कव्हर. आता हे 2 असे विषय आहेत ज्याच्यामध्ये एक लॉंग टर्म ॲक्शन, बरोबर, ज्याला म्हणता येईल त्या पद्धती, ते म्हणजे रिॲक्शन होती ना ती. माझ्या जे काही मला वाटत होतं त्याची रिॲक्शन होती की नाही, आपल्याला पर्यावरणाच्या संदर्भात काहीतरी ठोस केलं पाहिजे लॉंग टर्म, शिक्षणाच्या बाबतीत लॉंग टर्म. आता ती माझी प्रत्यक्ष ग्राउंडवरची रिॲक्शन होती. बरोबर. अशा काही गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये माझी रिॲक्शन ही लिहून असते. आता कुठे मी सामान्य माणूस तितका सामान्य नाहीये हे मी तुला सांगतो, कारण माझा चेहरा ओळखीचा असल्यामुळे मी एक मेसेंजर आहे. हां, आता मी हे जे क्वेस्ट बरोबर किंवा वन कुसोडेमध्ये जे पर्यावरणाचं शिक्षणाचं आम्ही काम केलं त्याच्याबद्दल सुद्धा मी अनेक ठिकाणी जाऊन बोलायचो, त्याबद्दलच्या मुलाखती द्यायचो, देशी परदेशी दोन्हीकडे. आता मी त्या माझ्या चेहऱ्याची जी काय छोटीशी पॉवर आहे त्याचा मी उपयोग करायचो. त्या अर्थाने मी थोडंसं जरा वेगळं आहे सामान्य माणसापेक्षा, पण आत कोरमध्ये मी सामान्यच माणूस आहे. जे सगळ्यांचं होतं तेच माझंही होतं, फक्त मला काही ॲव्हेन्यूज आहेत, काही प्रायोरिटीज मला वाटतात म्हणून ते मी करतो. थोडक्यात मी ॲक्टिव्हिस्ट नाही आहे, हो, हे क्लिअर असू दे. मी मेसेंजर आहे हे मला माहिती आहे, आणि मी वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होतो. 26/11 जेव्हा झालं तेव्हाही माहिती आहे, ते तर आपल्याकडे इथे म्हणजे आपल्या अंगणात झालं मुंबईमध्ये. त्याच्यानंतर सुद्धा मला सेम ह्या सगळ्यातनं गेलो आणि मी 1.5 महिना मी काही बोललो नाही. त्याच्यानंतर आपली लोकसभेची इलेक्शन्स होती आणि मी लोकसत्तेला एक लेख लिहिला, पहिले ते राजकारण, आणि मी त्याच्यामध्ये एक लिंक केली की 26/11 हे ते आपण काय करतोय, समाज म्हणून काय आहोत. आणि लोकसत्तेबरोबर जवळजवळ 1.5 महिन्याचं आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन एक कॅम्पेन केलं की तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय रस घ्या, सहभाग वेगळा, रस वेगळा. हा, त्यामुळे एक जाणकार मतदार होणं म्हणजे काय आहे, एक तुम्ही सतत मतदार असणं म्हणजे काय आहे. म्हणजे तुम्ही नागरिक असता आणि 5 वर्ष मतदार असायला लागतं, फक्त 1 दिवस असून चाल. ह्या संदर्भात कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही, आता ती ग्राउंडवरची एक ॲक्शन होती आणि त्याच्याबरोबर नंतर परत 2-3 लेख लिहिले. तर ते कॅम्पेन होतं 1.5 महिन्याचं. सांगायचा मुद्दा काय आहे माझा, की मी एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा ॲक्टिव्हिस्ट असतात, मी ॲक्टिव्हिस्ट नाही आहे. मी काहीतरी ॲक्शन केली आणि त्याचा एक मेसेंजर म्हणून ते मी पसरवलं. एज्युकेशन फील्डमध्ये सुद्धा ॲक्टिव्हिस्ट असतात, मी ॲक्टिव्हिझममध्ये नाही आहे. मी त्याच्यामध्ये काहीतरी ग्राउंडवरती काम करण्याचा प्रयत्न केला आणि ते मेसेंजर म्हणून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ह्या बाबतीत आत्ता मी ॲक्टिव्हिस्ट नाही आहे, मी एक मेसेंजर आहे. आणि मी म्हटलं तसं माझ्या चेहऱ्याची जी काय छोटीशी बारीकशी पॉवर आहे त्याचा थोडासा वापर करून हा मेसेज पोचवणं हे माझं काम आहे. आता हे माझं जे उद्दिष्ट आहे, म्हणजे काय एक नदी आहे, इकडनं मी होडी घेऊन निघालो, त्या किनाऱ्याला पोचणं हे माझं उद्दिष्ट आहे, त्या प्रवाहाचा वापर करून. त्या किनाऱ्यावरती पोचल्यानंतर बोट तिथे सोडून चालू लागणं हा अत्यंत महत्वाचा भाग असतो जेव्हा मी फक्त मेसेंजर असतो, जेव्हा मी ॲक्टिव्हिस्ट नसतो. तो अत्यंत महत्वाचा भाग असतो. मी सेम क्वेस्टच्या बाबतीत केलं. मी 14 वर्ष अध्यक्ष होतो, मी रिटायर झालो. बरोबर. वन कोसवडेची जागा डोनेट केली आम्ही आणि तिथे आता माझा डायरेक्ट संबंध नाही आहे. हीच मी होडी तिथे पार्क करून निघून जाणं हे मी तिथेही केलंय. आणि आता ते करणं जास्त, आता नदीचं उदाहरण द्यायचं झालं तर काय झालंय की ही आता हा जो नुसता प्रवाह आहे तो साधा प्रवाह आता राहिला नाहीये. आता त्याच्यात असे भोवरे निर्माण झालेत प्रचंड, ज्याला सोशल मीडिया म्हणतात, ज्याला मीडिया म्हणतात.
काय होतं, तुम्ही ती नाव नेता नेता जरा चुकून त्या भोवऱ्यांमध्ये गेलात ना, की तिथेच अडकून पडता. भर 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 फिरत, आणि तुम्हाला कळतही नाही, आणि त्याची एनर्जी इतकी असते की तुम्ही काही वेळानंतर ती एन्जॉय करायला लागता. अशा वेळेला ते भोवरे अवॉइड करून प्रवाहाचा फक्त फायदा घेऊन जाणं अजून महत्त्वाचं झालेलं आहे, की ते सोडणं जे आहे ते, या भोवऱ्यांमधनं वाचणं. नाहीतर त्या गर्तेत तुम्ही सापडलात की तुमचा मेसेजही दूर राहतो आणि तुम्ही भरकटत जाता. तर त्यामुळे ते अवॉइड करून किनाऱ्याला येऊन सगळ्यांना हे सांगणं की मेसेंजर म्हणून मी माझं मेसेज दिलाय. म्हणून मी शेवटचं माझी जी वाक्य होती त्याच्यामध्ये की तुम्हाला पटलं असेल, बघा बाबा, तुम्ही करू शकता का, कारण शेवटी तो मेसेज आहे. आम्ही इतके पॉवरलेस आहोत ना, आमच्यात जर एवढी पॉवर असती तर आम्ही घराजवळच्या थिएटरमध्ये आमच्या दर सिनेमाला माणसांना नसतो घेऊन येऊ शकलो. आम्ही जे प्रमोशन करतो सतत, या 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 म्हणून सांगतो, आम्ही किती क्षुल्लक आहोत हे ह्यावरनं लक्षात येतं की आम्ही आमच्या साध्या सिनेमाला, दर सिनेमाला लोकांना घेऊन येऊ शकत नाही. ओपनिंग्स लागत नाहीत आमच्या सिनेमांना. आता एवढा मोठा मेसेज आहे, तेव्हा अर्थातच प्रत्येकाच्या जबाबदारी, त्यांना जी वाटेल, त्यांना जी भीती वाटते, ते प्रत्येकाचा निर्णय असणार आहे. त्याला कुठेच काही, मी असं नाही म्हणणार आला नाही तर तुम्ही कसे आला नाहीत, नाही 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 नाही, मला पूर्ण आदर आहे त्यांना. जे काही जर कोणाला भीती वाटत असेल, आपल्या कुटुंबियांबद्दल भीती वाटत असेल, ती कधी दूर होतीये, ते कधी तो परत कॉन्फिडन्स येतोय, हा ज्याचा त्याचा, मी पहिल्यांदा म्हणालो तसा, हा इंडिव्हिज्युअलचा मुद्दा आहे आणि त्याचा मला पूर्ण आदर आहे. मी असं कधीच म्हणणार नाही कोणाला की तुम्ही गेला नाहीत म्हणजे तुम्ही काय भित्रे आहात, किंवा तुम्ही गेला नाहीत म्हणजे तुम्ही काही देशकार्य केलं नाहीत. अजिबात मी असं म्हणणार नाही, कधीही म्हणणार नाही चुकून, कारण मला तसं वाटत नाही. मुळात हे मला वाटलं, मी केलं. ज्यांना वाटतंय त्यांनी करा, इतकाच माझा साधा मेसेज होता. तो देऊन संपला. आता ह्यापुढे मी त्याच्याविषयी बोलणार नाही, कारण मी ऍक्टिव्हिस्ट नाहीये. त्यामुळे आपल्याकडे जी व्हॉट अबाउटरी असते आता, मग त्याच्याबद्दल काय, मग त्याच्याबद्दल काय, मग ह्याच्याबद्दल काय, मग तुम्ही आता गेलात, तर मी नाहीये. मेधा ते ऍक्टिव्हिस्ट आहेत ना, त्या मिशनरी आहेत. म्हणजे त्यांनी एक मिशन घेतलं, या अर्थाने ते मिशन, तर ते लावून धरतात शेवटपर्यंत. त्यांनी म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी कित्येक वेळेला ह्या सगळ्या गोष्टी, गळ्यापाशी पाणी आलं तरी पण त्या उभ्या होत्या. करेक्ट. आता हे मेधा त्यांचं एक उदाहरण झालं, कारण ते पटकन डोळ्यासमोर फरक सांगण्याच्या दृष्टीने. मी नाहीये ऍक्टिव्हिस्ट. त्यामुळे मला ज्या वेळेला आणि म्हणून मी इतरही उदाहरणं दिली, फक्त यावेळेला नाही. ज्यावेळेला मला वाटलं त्यावेळेला मी लॉंग टर्म काही ऍक्शन्स घेतल्या, ज्यावेळेला वाटलं त्यावेळेला लिहिलं, ज्यावेळेला वाटलं त्या लिहिण्याच्या ह्याच्यानुसार छोट्या छोट्या ग्राउंड ऍक्शन्स केल्या. तसंच आत्ता मला ही माझी एक छोटी ग्राउंड ऍक्शन वाटते की ज्याचा हे संपलं आणि तिथून मी आता बाजूला झालो. किती छान. तू पहलगामला जेव्हा गेलास तेव्हा तू असंच लिहिलेलं होतंस की झेलम के किनार चले, म्हणजे झेलमच्या काठाने आपण जाऊया. आणि तू खूप छान रूपक वापरलंस या सगळ्या परिस्थितीवर, की नदी, प्रवाह, भोवरे. बरेच जण अगदी माझ्या सकट अजूनही या भोवऱ्यामध्ये अडकलेले आहेत, भीतीच्या भोवऱ्यामध्ये आहेत, धक्क्याच्या भोवऱ्यामध्ये आहेत. जेव्हा मी डोंबिवलीच्या त्या मुलांचा इंटरव्ह्यू पाहिला, म्हणजे जोशी लेले कुटुंबियांचा, तर हर्षल लेलेला मी बोलताना पाहिलं, तर मी खरं सांगते अतुल की याबद्दल जे जे मी कव्हर केलं ते मी हर्षलच्या वतीने सगळ्यांना प्रश्न विचारत होते, इतकी मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व सुद्धा झाले होते. पण तू जसं म्हणतोस तर कुठेतरी भावनांमधून सावरावं सुद्धा लागतं. मला थोडंसं तू जो भोवऱ्यांचा मुद्दा मांडलास तिकडे यायचंय. तुझा सिनेमा आहे लालसिंग चड्ढा, आणि त्याचं स्क्रिप्ट तू असंच एक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून, रिॲक्शन म्हणून तू लिहून काढलेलं होतंस. आणि त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, ती आई लहान मुलाला म्हणते, बाहर मत जाना, बाहर मलेरिया फैला है. तर हा जो मलेरिया आहे, विद्वेषाचा, नफरतीचा, सारखं काहीतरी मतभेदांचा, या मलेरियाबद्दल तुला काय वाटतं? कारण आत्ता मी बघितलं की या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले नेव्हल ऑफिसर विनय नरवाल, त्यांची पत्नी असं म्हणाली की तुम्ही या हल्ल्यानंतर हिंदू मुस्लिम करू नका, काश्मीरी लोकांना टार्गेट करू नका. तर तिच्याबद्दल अतिशय असभ्य भाषेमध्ये मेसेज लिहिले गेले, ट्रोल केलं गेलं. आणि हे जेव्हा आपण सगळ्यांनी पाहिलं तेव्हा आपण कुठल्या थराला पोचलोय याची जाणीव झाली. इतकं सगळं विद्वेषाचं वातावरण असताना तू स्वतःला शांत कसं ठेवतोस? मला नेहमी असं वाटतं की एखाद्या एकत्र कुटुंबामध्ये जर समजा अचानक 3-4 मुलं वयात आली तर ती कशी वांडपणा करतात. वांडपणा. तर तसं मला असं वाटतं आपल्या देशाचं आत्ता असं हे आहे की जरा वांडपणा आपला वाढलाय. आणि तो काही काही वेळेला इव्हन घरामध्ये धोकादायक होतो. मुलं काहीतरी असं करतात की ज्यांनी संपूर्ण कुटुंबाला दुःख होतं किंवा हे होतं.
तर ते असं अचानक थोडंसं झालंय असं मला वाटतंय. पण परत तेच आहे की पौगंडावस्था संपते कधी ना कधी, आपल्याला येते मॅच्युरिटी. तर तसं होईल असं मला वाटतं. ओके. आणि तू लोकसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा तू जे असं म्हणतोयस की घराघरांमध्ये, नात्या-नात्यांमध्ये जो दुरावा येत चाललाय आणि वांडपणा वाढत चाललाय असं तू म्हटलास, की कोणत्याही घडामोडीबद्दल कुटुंबियांशी, नातलगांशी, मित्रमैत्रिणींशी चर्चा करायची सुद्धा भीती वाटते. कारण आपलं एक लिसनिंग जे आहे ते कुठेतरी कमी होत चाललंय. तू जर हे सगळं बघितलंस ना, तर हे पौगंडावस्थेतली मुलं आपण हे केलंय. आई वडिलांचंच ऐकायचं नाही, ते जे काय सांगतील ते त्याच्या विरुद्ध जायचं. मला असं वाटतं की देश म्हणून आता आपण त्या अवस्थेत आहोत आणि येईल, आपल्याला मॅच्युरिटी येईल, आपण या अवस्थेतनं बाहेर पडू असं मला वाटतं. सगळे टक्के टोणपे सोसल्यानंतर, सगळे आघात सोसल्यानंतर जर आपल्याला मॅच्युरिटी आली तर खूप चांगलीच गोष्ट आहे. जे लालसिंग चड्ढाचा उल्लेख मी केला की फॉरेस्ट गंप हा जो सिनेमा आहे, तो सिनेमा तू जसं म्हणालास की तुला एखादी गोष्ट भिडते आणि तुला ते जास्त ॲब्झॉर्ब होतं, व्यक्ती म्हणून असेल आणि तू तर त्याच्यामध्ये कलाकार आहेस. लालसिंग चड्ढा लिहिताना तुला हाच कुठेतरी देशाचा प्रवास मांडायचा होता की आपण पौगंडावस्थेतून पुढे कसं जाणार आहोत, एक लोकशाही म्हणून प्रगल्भ कसं होणार आहोत? ते बसलं त्याच्यामध्ये, कारण त्याच्यात असा उद्देश होता असं म्हणण्यापेक्षा ती फिल्मच त्याच्याविषयी आहे. म्हणजे फॉरेस्ट गंप ही ओरिजिनल फिल्म सुद्धा अमेरिकेच्या प्रवासाविषयी आहे. बरोबर. आणि ते आपल्याकडे कुठेतरी चपखल बसत होतं त्या काळामध्ये, असं मला वाटलं आणि म्हणून मी लिहिला तो. बरोबर. पण एकूणच धार्मिक ध्रुवीकरण आणि जातीचं सगळं राजकारण, म्हणजे महाराष्ट्राबद्दल पण अनेक वेळा आम्ही पण आमच्या प्लॅटफॉर्ममधून चर्चा केलेली आहे आणि तुला पुन्हा पुन्हा तू मला हेच सुचवतोयस की याच्याबद्दल आपण थोडंसं बोलणं आत्ता खूप घाईचं होईल, आपण थोडंसं थांबूया. आपण म्हणजे मला असं वाटतं की आपण बघूया काय काय होतंय, कारण ऍक्शनला किती रिॲक्शन ह्याला सुद्धा मर्यादा आहे ना, की आपण आपलं म्हणणं पोहोचवलेलं आहे. बरोबर. परत हे जो मी भोवरा म्हणतोय ना, तो हा आहे. कारण आपल्याला लक्षात येत नाही की आपण किती त्याच करते तेच करतोय आणि त्यांनी एनर्जी म्हणा, वेळ म्हणा, आणि मग एखादीच गोष्ट तुम्ही 10 वेळेला म्हणालात की ती आणखीन मोठी व्हायला लागते. तर मला असं वाटतं की त्यापासून आपण मुद्दा मांडायचा नाही, हा माझं म्हणणं नाहीये. मांडला, आता त्याच्यात किती सापडायचं आपण आणि किती वेळ त्याच्यात हे करायचं हे आपल्याला ठरवायला पाहिजे. पण इतक्या असत्य गोष्टी पसरवल्या जातात, खास करून जर्नलिस्ट म्हणून आम्हाला जास्त जाणवतं की एखादी गोष्ट आम्हाला पसरवू नका. हे बरोबर आहे. म्हणजे जसं उत्तरं आहेत तुम्हाला तुमच्या हातात आहेत, ती उत्तरं तुम्ही जर निवडली तर हा सगळ्यात मोठा विषय आहे. तू जसं म्हणतोयस की एक सामान्य माणूस म्हणून तू परिस्थितीला रिॲक्ट होत असतोस, प्रतिसाद देत असतोस, पण तू एक कलाकार आहेस आणि तू बॉलिवूडमध्ये, मराठी सिनेमावर, OTTमध्ये, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये एक मोठा ॲक्टर, पॉवरफुल ॲक्टर म्हणून भारतालाच रिप्रेझेंट करत असतोस. अतुल, मी तुझी फिल्मोग्राफी बघत होते तुझ्या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने. इतक्या भाषांमध्ये तू काम केलेलं आहेस, म्हणजे मराठी कलाकार ही तुझी ओळख तर अजिबातच नाही आहे आणि तू नेहमी म्हणतोस की मी जगाचा नागरिक आहे. तर ओडिया असेल, तमिळ, तेलुगू, दक्षिणेकडच्या भाषा तर आहेतच आणि अर्थातच उत्तरेकडच्या भाषासुद्धा आहेत. या निमित्ताने तू जेव्हा भारतामध्ये सध्या फिरतोयस, मी पुन्हा तेच म्हणते की 2014 नंतरच्या काळामध्ये तुला काय बदल वाटतायत भारतामध्ये, किंवा भारताबद्दल तुझी निरीक्षणं काय आहेत? नाही, असं नसतं. आपण तेच असतो. असं काय एक ह्याच्यात बदललो असं नसतं कधी. आपण माणूस आहोत आणि इव्होल्युशन हा माणसाचा धर्म आहे, मुख्य काय म्हणतात त्याला, एक बेसिक फिजिकल मेंटल बघा की आपण इव्होल्युशन मध्ये पुढे 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 बदलत असतो. त्यामुळे असा एक टप्पा नसतो. म्हणजे आपली काय शेपूट गेली असं म्हणतात, तर ती काल होती आज गेली असं नसतं होत. तर त्यामुळे हा एक प्रचंड एवढा जनसमुदाय आहे आपला. त्याच्यामध्ये म्हणजे आपण युरोप सारखे आहोत. म्हणजे युरोपमध्ये कसे एवढे देश आहेत, एवढ्या संस्कृती आहेत, पण ते वेगवेगळे देश आहेत. आपण एवढ्या वेगवेगळ्या संस्कृती, भाषा वगैरे एकत्र आहोत सगळेजण. तर त्यामुळे आपल्या कॉम्प्लेक्सिटीज जास्त आहेत कुठल्या इतर जगातल्या देशांपेक्षा. खूप कॉम्प्लेक्सिटीज आहेत आपल्या. आणि तोच मी जो एक लेख लिहिला होता मध्ये लोकसत्तेमध्ये, त्याच्यामध्ये हेच मी सगळं म्हटलेलं होतं की हे जी प्रतिज्ञा आपल्या शाळेतली होती ना, ती फार महत्वाची प्रतिज्ञा आहे की आपण घोटून आपल्याला ते आपण काय होतं म्हणजे इम्युन झाल्यासारखे होतो. पण हा विविधतेने नटलेला देश आहे, त्याचा मला अभिमान आहे वगैरे, ही जी आपली भारत माझा देश आहे ही जी प्रतिज्ञा आहे,
ती फार विचारपूर्वक लिहिलेली प्रतिज्ञा आहे. आणि ते जर आपल्या मनावरती बिंबवत राहिलं सतत, तरच आपण हे एकत्रितपणे अशा पद्धतीने राहू शकू, आपण आदर करू शकू एकमेकांच्या ह्याचा. आणि हे तर राज्य तर झाली, एका राज्यामध्ये आपण किती हे आहोत बरोबर आहे. म्हणजे मला जेव्हा असं म्हणतं मराठी जेवण, असं मला परदेशातल्या लोकांनी विचारलं की माझ्या तोंडातून मोदक आणि पुरणपोळी असं येत नाही, कारण ते महाराष्ट्राच्याच अख्ख्या नाही आहे ना. ते आमच्या विदर्भामध्ये वेगळं आहे, कोकणामध्ये वेगळं आहे, मराठवाड्यात वेगळं आहे, खानदेशात वेगळं आहे. तर म्हणजे एका राज्यात आपण इतक्या वेगवेगळ्या भाषा, कुठली प्रमाण भाषा. मी परवा एका समारंभात तेच म्हणत होतो की कुणी ठरवलं ही शुद्ध भाषा, बरोबर, हे कुणी ठरवलं. म्हणजे ह्याच्या सुद्धा मध्ये इतकं एक पद्धतीचं पॉलिटिक्स आहे ह्या सगळ्या. अभिजात दर्जा असं आपण म्हणतो मराठीला मिळालेला. दर्जा शब्द कुठला आहे माहिती आहे? फारसी आहे. फारसी असेल, बरोबर. हो, म्हणजे आपण जिथे मराठी भाषेला अभिजात दर्जा असं म्हणतो, त्याच्यात सुद्धा आपण एक फारसी शब्द वापरतो, दर्जा. काही चूक नाहीये त्याच्यामध्ये अजिबात, पण इतके आपण मिक्स झालेलो आहोत, हा त्याचा मुद्दा आहे. आणि इतके मिक्स झाले की आपल्या लक्षातही येत नाही की जेव्हा आपण असं म्हणतोय, इतका मोठा इश्यू जेव्हा आहे की आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, असं म्हणताना आपण त्याच्यात एक फारसी शब्द वापरतोय. हे इतकं आपण त्याच्यात काय मिसळून गेलेलो आहे. आणि तसंच व्हायला हवं, हा माझा मुद्दा आहे. म्हणजे एक ऍक्सेप्टन्स आहे ऑलरेडी, आहे, असायला पाहिजे. आणि मी म्हंटल तसं आपण जरा वांडपणाकडे आहोत सध्या. एक क्लिशे प्रश्न तुला विचारते की बरेच जगच आहे, फक्त भारत नाही. आता अमेरिकेत जो वांडपणा चाललाय, बरोबर, एवढी मोठी मोठी युद्ध चालली आहेत, त्याचा शेवट कधी होणार, तिथल्या लोकांचं काय. म्हणजे जेव्हा काश्मीरचा हा हल्ला झाला तेव्हा आपल्याकडचे लोक, माणसं मरायला लागली की अर्थात ते वांडपणाच्या जरा पलीकडे जातं, ते तितक्या ह्याच्यात राहत नाही. पण मी म्हंटल तसं बघा ना, आपण कसे काय म्हणतात त्याला, गुन्हे करत असतात. ज्या वेळेला त्या अवस्थेमध्ये माणसं असतात त्यावेळेला सुद्धा आपण बघतो. तर मला असं वाटतं की जगामध्ये ह्या फेजेस आलेल्या आहेत, येत आहेत. त्याच्यातनं आपण पुढे पुढे गेलो, इव्होल्युशन झालेलं आहे आपल्या प्रत्येक गोष्टीचं. जर मी मगाशी तुला विचारत होते क्लिशे प्रश्न, म्हणजे मी आता जावेद अख्तरांचं भाषण सुद्धा खूप व्हायरल होत आहे या काश्मीरच्या हल्ल्यानंतर. आणि ते नेहमी संस्कृती, भाषा, या भारतातले नागरिक असं सगळं बोलत असतात. इतकी विविधता असताना सुद्धा, आता तू तर फिल्मचा एक प्रतिनिधी आहेस, असं काय आहे की जे आपल्या लोकांना तरीही बांधून ठेवतंय? म्हणजे काश्मीरचे लोक कन्याकुमारीपर्यंत मेसेज जगातल्या लोकांना बांधून ठेवते. म्हणजे मी फक्त, तुम्ही आता अमेरिकेचा आता उल्लेख झाला म्हणून मी म्हणतोय, तिथे आता त्या एक ह्याला पाठवून दिलं बाहेर, कुठल्या देशातला तो, त्याला चुकीच्या ह्याने पाठवून दिलं देशाबाहेर, चुकीचा आरोप करून त्याच्यावरती. तर इव्हन अमेरिकन्स, म्हणजे तिथल्या ज्या ज्या एथनिसिटीज आहेत ती लोक सुद्धा उभी राहिली ना. तर कम्पॅशन, माणसामधलं कम्पॅशन. आता म्हणजे मी नेहमी म्हणतो की तुम्ही एक जगातला क्रूर कर्मा असा कोणीतरी एक, काय म्हणूया आपण, डॉन आहे असं आपण म्हणूया, की ज्यांनी काय शेकडो माणसं मारली आहेत, तो गाडीतनं चाललाय, मध्ये कुत्र्याचं पिल्लू आलं, तो ब्रेक दाबेल की नाही दाबेल? डोंट नो नाही, दाबेल. अच्छा, ती इन्स्टिंक्टिव्ह रिॲक्शन असते, तो दाबेलच बेल, तो ब्रेक, कारण ती आपली इन्स्टिंक्टिव्ह रिॲक्शन असते. आता बाकीच्या गोष्टींनी जे काही त्याचं तो कर्म करत असेल ती वेगळी गोष्ट आहे, पण यू शुड नो की हा माणसाचा स्वभाव आहे, ही माणुसकी हा आपला स्वभाव आहे. तर आपण जी कृत्य, माणुसकीला काळीमा लावलं असं आपण म्हणून, मुळात माणुसकी आहे ना, मग त्याला काळीमा त्यांनी लावला, पण ती माणुसकी कुठेतरी आहे. तर ती काळीमा लावली तरी ती नष्ट होत नसते असं मला वाटतं. एक आपण, म्हणजे काही लोक असतात आणि त्यांना त्याची शिक्षा झालीच पाहिजे. आणि उदाहरणार्थ हा जो दहशतवादी हल्ला झाला, 100 नाही 3000% त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, जी त्यांना वॉटेव्हर जे काही, आणि ते करणार आपली लोक त्याची, त्याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. मुद्दा मी एक, जो आपण म्हणतोय की एक जग असं म्हणून जर आपण विचार केला, तर माणुसकी, प्रेम, ह्याच गोष्टींनी आपल्याला तारलेलं आहे, आणि तीच गोष्ट आपल्याला तारणार आहे. आणि हे जे काही चालू आहे जग, ज्याला आपण म्हणतो, तर आणि
जंगलराज असा एक अत्यंत चुकीचा शब्द वापरतो आपण, कारण जंगलामध्ये उलट व्यवस्थित सगळं चाललेलं बरोबर. असतं. आपण हो. जर काही बिघडत असू तर ते Agree. माणसाच्या जगामध्ये जास्त हम्म, बिघडलेलं आपल्याला बऱ्याच वेळेला हम्म. बघायला मिळतं. पण मला असं वाटतं की हे जे एनर्जीज मधलं कनेक्शन असतं माणसांच्या, हम्म, तर ते शाश्वत ती गोष्ट आहे हम्म, हम्म. आणि ती राहणार. ती आता काही वेळेला आपल्याला असं नैराश्य वाटेल, हा. पण मला वाटतं की तू जर विचारती आहेस, हम्म. तुझा जो प्रश्न आहे की काय अशी गोष्ट आहे की जी बांधून ठेवते, तर हम्म. मला असं वाटतं ती आपल्यातली माणुसकी आहे, तीच बांधून ठेवते आपल्याला आणि बरोबर ठेवणार आहे. बरोबर. कारण काश्मीरमध्ये सुद्धा आपण पाहिलं की इतकं असत्य पसरवण्याचा प्रयत्न झाला, ट्रोलिंग झालं, पण शेवटी माणुसकीच्या गोष्टी सगळ्यांच्या लक्षात राहिल्या, त्या सगळ्यांच्या हृदयाजवळच्या होत्या. हां, आणि काय होतं, ह्या गोष्टी ना दबल्या जातात कारण त्या सॉफ्ट असतात. हम्म, जेव्हा कशाने ज्यानी ॲड्रेनलिन रश होतो, हम्म. किंवा आत्ता रील्स आपण का बघतो, हा. कारण डोपामिन जे आहे ना, ज्यांनी आपला केमिकल, जे आनंद देणारं केमिकल आहे, हम्म. ते आमच्या सिनेमामध्ये समजा 2.5 तासामध्ये ते लागतात आम्हाला, की त्याच्यामध्ये ते डोपामिन शेवटी यायला OTT वर जास्त लागतं. 16 सेकंदात तुम्हाला ते येतं आणि मग त्याचं तुम्हाला हम्म. नशा चढते त्या डोपामिनची. त्यामुळे आता 3-3.5 तास जवळजवळ लोकांचा ॲव्हरेज टाइम आहे Screen time. फोनवरचा, स्क्रीनवरचा, ह्या रील्स बघण्यामधला. हम्म. तर काय होतं की काही वेळेला ह्या अशा एनर्जीज ना, ज्या अशा जास्त हार्श एनर्जीज असतात हा. किंवा जास्त असं तुम्ही काहीतरी हार्श शब्द वापरले की ते जास्त लक्ष वेधून घेतात बरोबर. तुमचं. आणि मग तुम्हाला असं वाटतं की अरे हे किती आहे, हम्म. पण आपण विसरून जातो की त्याच्यामागे एवढा मोठा समूह आहे की जो असं नाही बोलत आहे ना, हम्म. की ते तुम्ही पर्सेंटेज काढून बघा. हम्म. इव्हन ट्रोल आपण म्हणतो ना, हम्म. पर्सेंटेज काढून बघा की किती लोक बोलत नाहीयेत हम्म. त्या पद्धतीने, किंवा काहीच बोलत नाहीयेत, शांत बसलेली आहेत. आता शांत बसलेल्या लोकांचं महत्वच नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? असं नाही ना असू शकत. तर तो एक फार काय म्हणूया त्याला, एक नॅचरल प्रोसेस आहे ती, हम्म. की जिथे जास्त म्हणजे आत्ता सुद्धा काहीतरी गोंगाट झाला तर आपण फटकन तिकडे बघू ना की बाबा काय झालं. हा. तसंच आहे ते. हा. याचा खरंय. अर्थ म्हणजे तिथे 2 माणसं जर भांडायला लागली तिथली 100 माणसं वळून बघतील की तिकडे काय झालं, आणि ते लगेच सेंटर ऑफ अट्रॅक्शन होतं. आणि मग जेव्हा त्या माणसाला कळतं की मी सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालो, तेव्हा तो अजून आरडाओरडा करायला लागतो तो माणूस. त्यामुळे ते साधं आहे. आपण ह्या मोठ्या समूहाकडे, मोठ्या नंबरकडे दुर्लक्ष नको करूया, की जे शांत आहेत बरोबर. किंवा जे सामंजस्याची भाषा करत आहेत, हम्म. तर त्यांची संख्या खूप मोठी आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष नको करूया आपण. आणि त्यांच्यामध्ये माणुसकी आहे म्हणून सगळ्यांमध्येच सगळं माणूस की मी तुला सांगितलं ना, हो. की सगळ्यात मोठाच्या मोठा खुनी समोर कुत्रा आला तर ब्रेक दाबणार आहे गाडीचा. अतुल, मी अनेक वर्ष तुझ्याशी कॉन्व्हर्सेशन करत आली आहे, आणि एखादी मोठी घटना घडली आणि मला काही स्पष्टता मिळाली नाही तर मी तुला फोन करते. असाच फोन मी काश्मीरच्या नंतर सुद्धा तुला करणार होते, पण तू ऑलरेडी पहलगामला जाऊन पोचला होतास. मला विचारायचं आहे की तू जर कलाकार नसतास किंवा या फील्डमध्ये काम करत नसतास, तर तुझं हे असं वागणं, असं विचार करणं असतं का? तुझ्या मनातली ही जी सगळी स्पष्टता आहे, जो ठामपणा आहे, तो पहिल्यापासूनच तुझ्याकडे आहे? मला असं वाटतं की कुठल्याही माणसामध्ये त्याचा एक कोर असतो, तो खूप बदलतो असं मला वाटत नाही. पण अर्थातच माझ्या क्षेत्रामुळे खूप महत्वाच्या गोष्टी काय झाल्या, तर फॉर एक्झाम्पल मी दिल्लीत गेलो. तिथे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचं एक्सपोजर हा फार महत्वाचा भाग आहे. आपल्या कुठल्याही कोणाच्याही जगण्याच्या मध्ये एक्सपोजर हा खूप महत्वाचा भाग असतो. तर मला तिथे अख्ख्या भारतभरातनं माझे क्लासमेट्स होते. नेपाळ, बांगलादेशमधनं माझ्या वर्गामध्ये लोक होती. बरोबर. ते जे आणि दिल्ली म्हणूनच जे मिळालेलं एक्सपोजर आहे ते माझ्या क्षेत्रामुळे, मुंबईमध्ये आल्यामुळे मिळालेलं मला जे एक्सपोजर आहे, किंवा भेटलेली माणसं आहेत, भेटलेली पुस्तकं आहेत वगैरे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. आता तू म्हणशील की हे प्रत्येकाच्या बाबतीत होऊ शकतं, तर म्हणूनच मी कोर म्हटलं की तुम्ही त्यातलं काय घेता हे अर्थातच अवलंबून आहे. पण दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, की तुमच्याकडे ते कोर असणं हेही महत्वाचं आहे, पण एक्सपोजर मिळणं हेही महत्वाचं आहे. नुसताच कोर असून उपयोग नाही. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी हे सगळं सांगतोय, कदाचित मला ह्याच्यापेक्षा जास्त मोठं एक्सपोजर मिळालं असतं तर कदाचित माझं आणखीन काहीतरी वेगळं
होऊ शकलं असतं. आत्तापर्यंत मला जे एक्सपोजर मिळालं, जो काय माझ्या मनामध्ये अभिसरण झालं लोकांमुळे, पुस्तकांमुळे, विचारांमुळे, तर त्यामुळे माझा आजपर्यंतचा प्रवास आहे. पण ते माझं अत्यंत लिमिटेड एक्सपोजर असू शकतं एका कोणाच्या तरी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रचंड मोठ्या एक्सपोजरपेक्षा. सो तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की मी कलेच्या क्षेत्रात असल्यामुळे, सिनेमाच्या क्षेत्रात असल्यामुळे दोन गोष्टी झाल्या. एक तर मी म्हणतोय तसं इतरांना मिळणार नाही अशा पद्धतीचं एक्सपोजर. आता मी जे रोल्स केले, समजा की मी काय देवराई केला, किंवा अजून आता स्किझोफ्रेनिया हा जो रोग आहे त्याच्याबद्दल कुणीही सामान्य माणूस वाचू शकेल किंवा बघू शकेल. मी त्या माणसाचा रोल केला. आता हा जो अनुभव आहे तो माझ्या फील्डला फार युनिक अनुभव आहे. तर तू जो गांधींचा उल्लेख केलास, मी गांधींचा रोल केला, फक्त वाचलं नाही. असे अनेक, म्हणजे मी दममध्ये एका अत्यंत काय म्हणतात ब्लॅक अँड व्हाईट काळ्या इन्स्पेक्टर की जो कम्प्लीट व्हिलनच आहे, दुसरं काय, तो मी रोल केला. मी त्या इमोशन्समधनं गेलो. मी तो हे बघितलं की अशा माणसाचं विश्व काय असू शकतं. हा माझ्यासाठी एक युनिक, माझ्या व्यवसायाचा म्हणून हा फायदा आहे असं आपण म्हणू. दुसरा त्याचा फायदा असा आहे, मी मगाशी जसं म्हटलं की एक सॉफ्ट पॉवर आमच्या चेहऱ्यामुळे तयार होते. आता ह्या दोन्ही गोष्टींचा वापर कोण कसा करून घेतो इथे कोर येतं. आणि मग तुमचं ते काय कशा पद्धतीने डेव्हलप होईल, कोण त्याचा कसा वापर करून घेईल हे ठरतं. पण तू बऱ्याच वेळा असं म्हणतोस की माझं प्रोफेशन आणि माझं आयुष्य हे वेगळं आहे, मी एक काम करतो आहे, पण तरी सुद्धा लोक तुझ्याकडे सेलिब्रिटीच्या नजरेतूनच बघतात. तू सेलिब्रिटी आहेस हे तर कुणी नाकारत नाही, कारण अगदी म्हणजे मराठी असेल, नॉन मराठी असेल, कुणीही तुझी एखादी कलाकृती तरी पाहिलेलीच असते, तुझी एखादी तरी व्यक्तिरेखा त्यांच्या डोक्यात असते आणि ते तुझ्याकडे तसंच बघतात. त्याला तुझं काय उत्तर असतं? मला आता काश्मीरमध्ये हे फार एका वेगळ्या पद्धतीने जाणवलं. बरं. कारण वेगवेगळ्या राज्यातली तिथे लोक आलेली होती. गुजरातमधला मला एक ग्रुप भेटला, ओरिसामधला, वेगवेगळ्या राज्यांमधली लोक भेटली आणि प्रत्येकाला मी आपला वाटत होतो. हेच मला फार आनंद झाला. तू जो भाषांचा उल्लेख केलास की या सगळ्या भाषांमध्ये मी गेली जवळजवळ 25 वर्ष काम करतोय. यावर्षी मला 25 वर्ष पूर्ण झाली सिनेमा. कधीतरी एखादी टीव्हीवर सरप्राईज फिल्म लागते आणि त्याच्यात तू असतोस. अरे हे कधी केलं तू, असं वाटतं. आणि काय ते एकमेकांना माहित नसतं ना. म्हणजे महाराष्ट्रात माहिती नाहीये की काय, समजा कानडीमध्ये किंवा मल्याळम मध्ये माझं. पण मी जेव्हा कर्नाटकात जातो किंवा मला अशा ठिकाणी किंवा परदेशात जेव्हा ती लोक भेटतात, त्या भाषा बोलणारी लोक भेटतात. पण मी खरंच लकी आहे ह्या बाबतीत, खूप लकी आहे. कारण माझा पहिलाच सिनेमा तमिळ आणि तेलुगूमध्ये होता हे आणि तिथे मी इंट्रोड्यूस झालो आणि मी करत राहिलो त्याच्यानंतर आजपर्यंत. पण मला खरोखर मी खूप 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 नशीबवान वाटतो ह्या बाबतीत की मला हे करायला मिळालं आणि इतक्या ठिकाणी जायला मिळतं, मला त्या लोकांबरोबर काम करायला मिळतं. नुसताच जातो अशातला भाग नाही. ती जी संस्कृती, कारण सिनेमा शेवटी काय, त्या संस्कृतीचा निचोड असतो ना कुठलाही सिनेमा, त्या भाषेतला सिनेमा हा. तर ते मला करायला मिळतं, त्यामुळे ते मला समजून घ्यायला मिळतं. आणि तेच की मी स्वतः सुद्धा जन्मलोय कर्नाटकात, वाढलोय महाराष्ट्रात, काम करतोय अनेक भाषांमध्ये. सो त्यामुळे मी सुद्धा अगदी एक भारताचंच उदाहरण आहे, टिपिकल भारताचं. तुझ्याशी बोलणं हा माझ्यासाठी पण फॅन मोमेंट असतो. म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुला बघते तेव्हा मला 10वी फ मधला तुझा स्टान्स आठवतो की तू विद्यार्थ्यांना असं म्हणतोस, तुम्हाला अन्याय आवडत नाही ना रे. म्हणजे तू असं डोळ्यात भिडून जे विचारतोस. किंवा अगदी अलीकडे मी तुझं बंदिश बँडिट ही सिरीज पाहिली आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुझी एंट्री होते तेव्हा असं वाटतं की तू त्या पूर्ण वेबसिरीजची एक स्टोरी घेऊन आमच्यापर्यंत आलायस आणि पहिल्या 5 सेकंदामध्ये 10 सेकंदामध्ये तू कन्व्हिन्स करतोस त्या माणसापर्यंत पोचण्यासाठी. तू ज्या रोल्सची निवड करतोस, बऱ्याच जणांना असं वाटतं की सामाजिक कार्यकर्त्यांचे रोल तू करावेस किंवा आणखीन कुठल्या तरी पर्पजला वाहिलेले जे रोल आहेत ते तूच करावेस, दुसऱ्या कोणी करू नये. तर तुझा काय उद्देश असतो? म्हणजे तुझी सोशल कमिटमेंट हा उद्देश असतो का पूर्णपणे स्टोरीशी ट्रुथफुल राहणं? अजिबात काहीही संबंध नसतो त्याचा. पण तुझी इमेज तर तशीच आहे. स्क्रिप्ट. ओके. मला स्क्रिप्ट आवडावी लागते आणि माझा पहिलं हे गोष्ट, कारण आपण सगळेजण गोष्टी ऐकायला आवडतं आपल्याला सगळ्यांना, हो है ना. हो. मग मी
प्रेक्षक म्हणूनच गोष्ट ऐकण्याचा नेहमी प्रयत्न करतो. हम्म. आणि मला जर प्रेक्षक म्हणून ती गोष्ट आवडली तर मला ती करायला आवडते. हे माझा सिम्पल क्रायटेरिया आहे. हम्म. मग तो किती सामाजिकदृष्ट्या महत्वाचा विषय आहे, तो विषय आहे, त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाहीये. हा. पण तो काय पद्धतीने स्क्रिप्टमध्ये उतरवलाय ह्यावर माझा निर्णय ठरतो. हम्म. तुम्ही कितीही मोठ्या, आणि झालंय असं माझ्या बाबतीत अनेक वेळेला, की मोठ्या व्यक्तिमत्वांची हो. फिल्म्स माझ्याकडे घेऊन आले, पण ते मला स्क्रिप्टच की ते मोठं व्यक्तिमत्व आहेच, तो मुद्दा नाहीये, पण त्याची गोष्ट सांगणं हा पूर्णपणे वेगळा स्किल आहे. हम्म. ते आपण केलंय का ह्याच्यावरती तो सिनेमा कसा होणार हे अवलंबून आहे. त्याचा माणूस किती मोठा आहे किंवा लहान आहे ह्याच्यावरती ते अवलंबून नाहीये. सिनेमा कसा होतो त्याचं मोठेपणे आहेच त्याच्यापाशी. तसंच विषयाचं पण आहे. बरोबर. त्यामुळे हे क्राफ्ट आहे. हो, वेगळं क्राफ्ट आहे ते. हो, तर तू त्यामुळे बऱ्याच वेळा त्याच्याकडे सांगत त्याच असतो. पद्धतीने बघायला पाहिजे. हम्म. त्याच्याकडे फक्त विषय म्हणून बघून नाही चालत, हम्म. आणि बघू नये हम्म. असं मला वाटतं. निदान मी तरी नाही पाहत. आपण अगदी मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय. तू असं म्हणालास की गोष्ट ऐकायला सगळ्यांना आवडते, आणि तूच मला पहिल्यांदा सेपियन या पुस्तकाची नाही. ओळख करून दिलीस. त्याच्यात हरारी असं म्हणतो की तथ्य, आकडेवारी यापेक्षा सुद्धा माणूस गोष्टीवर विश्वास ठेवतो, आणि गोष्ट जितकी साधी सोपी तितकी ती भिडते सगळ्यांना. आत्ता तुझ्या मनात कोणती गोष्ट आहे, किंवा तुला कोणती गोष्ट सगळ्यांना सांगावीशी वाटते? मग ती काश्मीरमधली असेल, तुझ्या सोनाळ्याच्या घरापाशीची एखादी गोष्ट असेल, किंवा काहीही. एक अशी काही गोष्ट नाही आहे मला वाटतं, कारण मी बोलायला लागलो की असंच पाल्हाळून बोलत राहतो वेगवेगळ्या अजिबात नाही, विषयांबद्दल. पाल्हाळ तर अजिबात नसतं. तर त्यामुळे मला असं वाटतं मला कुठलीही गोष्ट खरं अपील होऊ शकते. मला असं नाहीये की मला ह्या बाबतीत रस नाहीये किंवा काय. तर उदाहरणार्थ मी आजच सकाळी घरात घडलेला प्रसंग असा की मला चेहऱ्यावरती पिगमेंटेशन झालंय खूप गेली 2-3 वर्ष. तर मी कधी आयुष्यात मेकअप केला नाही, पण मला आता मेकअप करावा लागतो. कुठल्या सिनेमाला तू मेकअप केला नाही? मी कधीही मेकअप केला नाही. हे होईपर्यंत 2-2.5 वर्षापूर्वीपर्यंत कधीही मी मेकअप केला नाही. तर मग मी माझा जो मेकअप पर्सन आहे संतोष गायके, तो माझ्याबरोबर जवळजवळ 20-1 वर्ष काम करतोय. त्याच्याकडनं मी मेकअप करायला शिकलो, आणि तोच बऱ्याच वेळेला करतो. पण अशा आता मी समजा कुठे जातो परदेशात इकडे तिकडे, तर दरवेळेला काही तो बरोबर असू शकत नाही. तर मी नुकताच मेकअप शिकलोय. तर मी आज सकाळी जेव्हा घरी मेकअप करत होतो तुझ्या इथे यायच्या आधी, तेव्हा मी गीतांजलीला म्हटलं की मला आता आवडायला लागलाय मेकअप. कारण आधी मला आता जे हे होतं की मेकअप नको, आता मला त्याच्यात रस आलाय की म्हटलं आता मी जरा पेंटिंग शिकतो, मी जरा हे शिकतो वगैरे असं. तर मी फार आता मनापासून मेकअप करायला लागलोय स्वतःला. सो जे मला अजिबात आधी आवडायचं नाही किंवा आय यूज टू हेट, तर मला तो उत्सुकता उत्पन्न होते माझ्यामध्ये. कुठल्याही अशा नवीन गोष्ट बघितली की माझ्यामध्ये उत्पन्न होते ती उत्सुकता. त्यामुळे असं ह्याचं उत्तर नाहीये की आता हे शांत तुमचं असलेलं ऑफिस जे आहे की जे आय नो की वर्किंग डेला इतकी माणसं असतील. मग अशी मी एक फोटो बघत होतो तिथे कुणीतरी डेस्कवरती ठेवलेला, आणि मला ते वाटलं की हा इथे बसणारी ही व्यक्ती काय असेल, कारण ते जे फोटो आहेत तिथे समोर दिसणारे कार्टून स्वतःच काढलेलं आणि स्वतःच, म्हटलं अरे ही व्यक्ती काय असेल, एवढा मोठा सगळ्या डेस्कमध्ये स्वतःचा फोटो लावलेला आहे. म्हटलं काय अरे भेटायला पाहिजे ह्या व्यक्तीला असं. सो असं मला कशाबद्दल उत्सुकता निर्माण होऊ शकते असं म्हणतोय. सध्या तुला खूप माणसांमध्ये असायला आवडतंय का तुझ्या स्वभावाप्रमाणे थोडंसं एकांतामध्ये तुला जे आवडेल तसं? आत्ताच तू म्हणालास की तुला पेंटिंग करावं असं वाटतंय, तर कशा पद्धतीने एक्सप्रेस व्हावं असं वाटतंय तुला? नाही, मी गर्दीतला माणूस नाहीये. मी गर्दीमध्ये रमणारा माणूस अजिबातच नाहीये. काल आम्ही कपडे घ्यायला गेलो होतो आणि मी साधारणपणे 20 मिनिटात दमलो ते कपडे सिलेक्ट करून. मी या प्रोफेशनला खरं तर अयोग्य माणूस आहे. गर्दी आवडत नाही, कपडे घालायला आवडत नाहीत, मेकअप आवडत नाही वगैरे. पण मला सेक्लुजन म्हणजे आय लाईक टू बी अलोन विदाउट बिंग लोनली. आणि मी कधीच मला आठवत नाही की मी एकटं वाटलंय मला, असं कधीच झालेलं नाहीये माझ्या बाबतीत. त्याचं कारण मला असं वाटतं की मी फार गुंतत नाही वस्तूत किंवा माणसांमध्ये. तर त्यामुळे असेल कदाचित. पण माझा मूळ जो हे आहे तो कायम आहे स्वभाव. म्हणजे असं नाही की मला लोकांशी बोलायला आवडत नाही किंवा गप्पा मारायला आवडत नाही, असा त्याचा भाग नव्हे. पण एक मूळ जर तू काही विचारलंस तर ते मला असं वाटतं की काही वेळानंतर मला स्वतःला आकर्षून घ्यायला आवडतं असं.
पण तुझ्याबद्दल खूप आम्हाला माहिती आहे की तुझी एक लाईफस्टाईल वेगळी आहे. तू खूप साधं जगतोस, साधं राहतोस. तू मगाशी उल्लेख केलास की क्वेस्टच्या माध्यमातून तू शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलंस, पर्यावरणाच्या क्षेत्रात काम केलंस. तुझं आणि गीतांजलीचं सहजीवन याच्याबद्दल सुद्धा तू अनेक वेळा बोललेला आहेस. पण अशी काहीतरी गोष्ट सांग की जी आम्हाला अतुल कुलकर्णीबद्दल माहीत नाहीये. असं काहीच नाही आहे, कारण मी सतत सगळ्याविषयी बोलतो. त्यामुळे माझ्याबद्दल माहीत नाही असं जर काही असेल तर ते माहीत नसावं म्हणून तसं आहे. ओके. म्हणजे तो आहे, सांगण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे काहीतरी असं आहे माहिती की नाही मला, तू असेल, जेवढा माहिती नाही. आणि पारदर्शी. प्रत्येकाचंच असतं, हां प्रत्येकाचंच असतं तसं, आणि तसं असायला हवं. हां त्यालाच ह्युमन पॉलिटिक्स म्हणतात. हां. आणि ह्युमन पॉलिटिक्स शिवाय ह्युमन अस्तित्व हे अशक्य आहे. ओके, बरोबर. एक शेवटचा प्रश्न, तू सध्या काय वाचतो आहेस? बऱ्याच वेळेला तू इंटरव्ह्यूजमधून सुद्धा लोकांना रेकमेंड करतोस की तुम्ही हे वाचा, हे बघा, जगामध्ये काय चाललंय ते समजून घ्या. तर तुला काय शेअर करायला आवडेल? कारण तू आता युरोप, अमेरिका बऱ्याच ठिकाणी फिरतही असतोस आणि आता जेव्हा तू परदेशात जाशील तेव्हा भारतातल्या बऱ्याच घडामोडींबद्दल तुलाही विचारलं जाणार आहे. तर काय तुला शेअर करायला आवडेल आमच्या प्रेक्षकांशी? सध्या वाचण्याच्या बाबतीत मी गिरीश कुबेरांचं जे काही अख्खं ओके. साहित्य आहे त्यातली काही पुस्तकं मी वाचली होती, काही वाचली नव्हती. हम्म, पण टाटांवरचं, चीनवरचं, पुतीनवरचं, तेलावरची त्यांची पुस्तकं. तर मी परवा कुबेरांना मेसेज केला की मी सध्या कुबेराच्या घरचं धन लुटतोय असं. ओके. वाव. त्यामुळे त्यांचं सध्या मी वाचन सुरू आहे एका बाजूला, आणि एका वेळेला मी अशा 2-3 वेगवेगळं वाचत असतो काहीतरी. हम्म, एक इंग्रजी कादंबरी सध्या वाचते, खूप इंटरेस्टिंग अच्छा. कादंबरी आहे ती. हां. आणि त्याचं नाव आहे अ गाईड टू द बर्ड्स ऑफ ईस्ट आफ्रिका असं हा. त्याचं नाव आहे. बरं. परंतु ती आहे एक रोमॅन्टिक, मॅच्युअर्ड रोमॅन्टिक कादंबरी आहे. ओके. तर ती वाचतोय. आणि मग इतर काय काय येत असतं. एक अ मॅन, द बिलियनियर हू वॉजंट हा, असं हा. नावाचं एक पुस्तक आहे. ओके. त्याचं नाव आत्ता माझ्या स्मरणातनं जात आहे, कारण नावाच्या बाबतीत मी अत्यंत वाईट आहे. हम्म, पण तो असा बिलियनियर होता, म्हणजे द बिलियनियर हू वॉजंट असं त्याचं नाव आहे, हम्म. त्या पुस्तकाचं नाव. याचा अर्थ असा की तो प्रचंड श्रीमंत माणूस की जो मरताना कफल्लक मेला. का? तर तो सतत स्वतःची संपत्ती देत राहिला. बरं. आणि त्यांनी इतकं दिलंय त्याची जी सगळी संपत्ती आहे की तो शेवटी ठरवून तो कफल्लक झाला की तो मेला तेव्हा त्याच्यापाशी काहीही नव्हतं, आणि तो आत्ताच गेलाय. त्याचं नाव का मला आठवत नाही. हा, हा. मोठ्या मोठ्या सायन्स लॅब्स हम्म, उभ्या राहिल्या आहेत आफ्रिकेमध्ये. त्यांनी प्रचंड, म्हणजे तुम्ही म्हणा त्या क्षेत्रामध्ये त्यांनी डोनेशन्स दिली आहेत. आणि सायन्सचा अत्यंत उपयोग जे आत्ता आपल्याकडे दुर्दैवाने कमी झालं आहे जगभर. युनिव्हर्सिटीचं फंडिंग काढायला निघालेलं आहे ट्रम्प तिकडे, की ज्यांनी खरं अमेरिका उभी केली ज्ञानानी, त्याच्यावरच घाला घालायला निघाला आहे. पण त्या माणसानी इतकं, त्याचं एक पुस्तक आत्ता नुकतंच माझ्या हातात आलं आहे. तर त्याच्याबद्दल मला फारच उत्सुकता आहे ते वाचण्याबद्दल. द बिलियनियर हू वॉजंट. एक अगदी शेवटचा प्रश्न. आपण बऱ्याच विषयांवर बोललो आणि त्या विषयांमध्ये सगळीमध्ये एक जो धागा होता तो म्हणजे व्यक्त होण्याचा. मग लिहून असेल, फिल्ममध्ये काम करून असेल, काहीतरी कृती करून असेल, किंवा एखाद्या चळवळीला सपोर्ट करणं, कॉजला सपोर्ट करणं. तुला काय वाटतं, व्यक्त होणं हे माणसासाठी का महत्वाचं आहे? ते प्रत्येकासाठी एक तर महत्वाचं आहेच असं नाहीये. अशी अनेक माणसं आहेत की ज्यांना नाही व्यक्त होत, ते सुखी आहेत. त्यामुळे आपण त्याला फार अवाजवी महत्व देऊन ठेवलंय असं मला वाटतं. ती गरज असावी लागते मुळात माणसाची, आणि ती जर त्याची गरज असेल तर तो त्या पद्धतीने व्यक्त होतो. वेगवेगळ्या कुठल्याही जगात लाख पद्धती आहेत व्यक्त होण्याच्या. ते भयंकर महत्वाचं आहे वगैरे हे मला जरा मॉडर्न एलिटिस्ट हे वाटतं. ते तसंच असायला पाहिजे असं काय नाहीये. त्याला एखाद्याला नाही वाटलं व्यक्त व्हावं आणि त्याच्यात तो कम्फर्टेबल असेल तर त्याच्यात काहीच चूक आहे असं मला वाटत नाही. फक्त व्हायचं आहे आणि होऊ शकत नाही वगैरे ह्या सगळ्या वेगळ्या कॉम्प्लेक्सिटीज झाल्या. पण अगदी कोर त्या संकल्पनेबद्दल जर बोलायचं असेल तर मला त्याच्यामध्ये काही असं, जर एखादा माणूस व्यक्त होत नसेल तर त्यांनी झालंच पाहिजे असं काय, तो कम्फर्टेबल असेल ती व्यक्ती व्यक्त न होण्याशी, तर अगदी काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाही. त्याच्यात कंपल्शन असायला पाहिजे असं मला अजिबातच वाटत नाही.
हे तू बरं झालं मला सांगितलंस आणि तुझ्याशी बोलताना मला बऱ्याच वेळेला क्लॅरिटी मिळत असते. म्हणजे काश्मीरच्या हल्ल्यानंतर मी खूप अस्वस्थ झाले होते आणि मी जो भेटेल त्याला विचारत होते की तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय म्हणणं आहे, आणि जर कोणी उत्तर दिलं नाही तर मला असं वाटायचं अरे असं कसं काय, ह्यांना काहीच देणं घेणं नाहीये का आसपासच्या घटनांची. तर ते तुझ्याशी बोलल्यानंतर त्याच्यामध्ये एक वेगळं हे आहे, त्याच्यामध्ये खूप हिंड्रन्सेस असतात. म्हणजे एखादी भाषा आत्मसात करणं, भाषा एवढं मोठं टूल आहे, तर ती भाषा त्याच्यावरती तुमचा विचार आरूढ होत असतात. भाषेवरती तुमची भाषाच कच्ची असेल तर ते विचार आरूढ होऊन बाहेर यायला सुद्धा अडचणी येतात. हे सगळं म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रातल्या कुणालाही विचारलं असतं तुला ह्याबद्दलचं सायन्स व्यवस्थित ते समजावून सांगतील. तर त्यामुळे अशा सुद्धा अडचणी लोकांच्या असू शकतात, व्यक्त होण्याच्या काय म्हणूया आड येऊ शकतात. बरोबर. आणि कित्येक फॅक्टर्स असतील, सायकोलॉजिकल फॅक्टर्स असतील, काही प्रॅक्टिकल फॅक्टर्स असतील, काही वेळेला इच्छा नसेल. पण हे सगळं त्याच्या त्याच्या जागी बरोबर आहे असं माझं म्हणणं आहे. ॲज लॉंग ॲज तो माणूस कम्फर्टेबल आहे. तो जर नसेल तर मग त्याला मदतीची गरज आहे समाजाकडून किंवा प्रोफेशनल्सकडून, की ज्याला व्यक्त व्हायचं आहे पण तो होऊ शकत नाही. हा एक खूप मोठा प्रॉब्लेम असू शकतो. पण ते मग समाजाने एकत्र येऊन, घरच्यांनी एकत्र येऊन किंवा प्रोफेशनल मदत घेऊन त्याच्यावरती काम करण्याची गोष्ट आहे. पण एखाद्याला कम्फर्टेबली जर वाटत नसेल की नाही बाबा मला व्यक्त व्हायचं आहे, तर त्याचा आदर करायला पाहिजे असं माझं मत आहे. व्यक्त न होणं आणि खूप व्यक्त होणं हा एक खूप मोठा विषय आहे. पण अतुल, जेव्हा जेव्हा मी तुझ्याशी बोलते आणि बऱ्याच वर्षांनी मी तुझी अशी फॉर्मल मुलाखत घेतली, खरं तर तुझ्या मागे आम्ही लागलो होतो की मुलाखतीसाठी आपण भेटूया. आणि पुन्हा एकदा डिस्क्लेमर की ही मी तुला खूप आधी प्रॉमिस केली होती मुलाखत, म्हणून आपण आता करतोय. अदरवाईज मी आता मी आता काही बोलत नाहीये. हो, नाही, सो काइंड ऑफ यू. कारण तुला काश्मीरबद्दल तू एक भूमिका मांडली होतीस आणि तू जसं म्हणाला होतास की तुझी होडी आणि तो नदीचा प्रवाह पार करून तू पुढे निघून गेला होतास. पण तरी सुद्धा आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं की नेमकी तुझी भूमिका काय होती, तुझा अनुभव काय होता, आणि महत्वाचं म्हणजे तुझ्याशी बोलायचं होतं. तर हे एक निमित्त झालं. खूप खूप धन्यवाद. तू इथे आलास, आमच्याशी बोललास, तुझ्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढलास त्याबद्दल थँक्यू. आणि हॅपी जर्नी अतुल. तू परत एकदा दौऱ्यावर निघालेला आहेस त्याच्यासाठी. आता अतुलने जे सांगितलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जर व्यक्त व्हायचं असेल तर व्यक्त होऊ शकता, व्यक्त व्हायचं नसेल तर तरी सुद्धा चालेल. ही क्लॅरिटी मला आत्ताच आली आहे म्हणून तुम्हाला सांगते. पण वन इंडिया मराठीच्या माध्यमातून आम्ही असंच वेगवेगळ्या संवेदनशील लोकांशी, तज्ज्ञ लोकांशी बोलायचा प्रयत्न करतोय. नक्की आपल्या अवतीभोवती काय चाललंय तेही समजून घेतोय. यासाठीच वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. Subscribe to One India and never miss an update.